परतवाडा येथील चर्चेत असलेल्या प्रकरणात आता एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। आरोपी अयांचा वाढदिवस साजरा करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये काही पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याची चर्चा रंगली आहे। परतवाडा येथील संवेदनशील प्रकरणात सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतानाच या व्हिडिओमध्ये आरोपी अयांचा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे दिसतोय। विशेष म्हणजे या सेलिब्रेशन मध्ये काही पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे दिसते आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान या सर्व घडामोडींनंतर प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलत संबंधित 6 पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात अटॅच केले आहे। याबाबत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की या प्रकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध अफवा पसरत होत्या। या अफवांमध्ये संबंधित पोलीस कर्मचारी तपासावर नकारात्मक परिणाम करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात होती। म्हणूनच प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन आणि कोणत्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव पडू नये यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। तसेच अद्याप संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कोणताही ठोस गैरप्रकार सिद्ध झालेला नसून त्यांच्या वर्तनाची सखोल चौकशी सुरू आहे। चौकशीत काहीही निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिलाय। आखिरी सवाल, छह कर्मचारियों को हेडक्वार्टर अटैच किया गया, उसके बारे में परतवाड़ा के ये पूरे प्रकरण में कुछ रूमर्स चल रहे हैं काफी दिनों से। उस रूमर्स में ये भी एक रूमर था कि ये जो संबंधित अधिकारी यानी स्टाफ है वहाँ पे रहने की वजह से ये इन्वेस्टिगेशन पे जो है नेगेटिव परिणाम हो सकता है या नेगेटिव इन्फ्लुएंस हो सकता है करके ऐसा भी एक रूमर चल रहा था। तो बिकॉज ऑफ द सेंसिटिविटी ऑफ द मैटर, ये गंभीरता को लेते हुए मैंने प्रीएम्प्टिवली ये संबंधित स्टाफ को जो है कंट्रोल में अटैच किया है। अभी तक इनके खिलाफ में डिसिप्लिनरी तौर पे इन्होंने कुछ गलत काम किया है या इनके खिलाफ में कुछ ऐसा प्रूव नहीं हुआ है, उसकी भी जो है इंक्वायरी मैं कर रहा हूं। एंड इनके खिलाफ में अगर कुछ ऐसा निष्पन्न हुआ तो इनके ऊपर जो है कार्रवाई की जाएगी। या संपूर्ण प्रकरणात सत्य काय आहे हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे। मात्र व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।